एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकवणारी एक 40 वर्षीय महिला शिक्षिका होती आणि त्या 40 वर्षीय महिला शिक्षिकेची एका शाळेमधल्याच एका 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर नजर आली होती। म्हणजे त्या महिलेला एक विद्यार्थीच मोठ्या प्रमाणात आवडला होता आणि शाळेमध्ये एक गॅदरिंगचा कार्यक्रम होता, म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होतं। मग या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये काही तरुण डान्स करायचे, काही तरुण्या डान्स करायच्या, तर काही जण ग्रुपनं डान्स करायचे। मग या डान्स करत असतानाच ती 40 वर्षीय महिला शिक्षिका यांची प्रॅक्टिस पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत होती आणि त्यांच्यासोबत डान्ससुद्धा करत होती। मग डान्स करत असतानाच त्याच शाळेमध्ये शिकणारा जो 10वी मध्ये असणारा 16-17 वर्षाचा तरुण होता, विद्यार्थी होता, त्याच्या जवळ ही महिला शिक्षिका गेली आणि त्याला जवळ घेऊ लागली आणि त्याच्यासोबत डान्स करू लागली। मग डान्स करत असतानाच त्या महिलेनं त्या पोराच्या नको तिथं टच करायला, त्याला पकडायला सुरुवात केली आणि त्या महिला शिक्षिकेची नजर त्या विद्यार्थ्यावर आली होती, कारण की तिला तो मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता। आता वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला आणि पार पडल्यानंतर त्या महिला शिक्षिकेनं त्या पोराला बाहेर भेटायला बोलवलं, लॉजवर नेलं, त्याला दारू पाजली, त्या पोराला भोगळं केलं आणि त्याच्याकडून सगळं काही सुख घेतलं आणि हा प्रकार सातत्यानं घडत होता। आता हा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात घडत होता, सुरुवातीला त्या पोराला या सगळ्या गोष्टीची मज्जा वाटत होती, त्या महिलेला सुद्धा मज्जा वाटत होती, पण मात्र बरेच दिवस एकसारखाच प्रकार घडत असल्यामुळं या प्रकरणाला ते पोरग मोठ्या प्रमाणात वैतागलेलं होतं आणि डिप्रेशनमध्ये गेलं होतं। त्याला मानसिक ताण येत होता, त्याची मानसिक स्थिती बिघडलेली होती। मग पोरग चांगला अभ्यासात हुशार आहे, चांगल्या पद्धतीनं राहत होतं, मग नेमका डिप्रेशनमध्ये का गेलंय, अशा पद्धतीनं का वागतंय, असा प्रश्न जेव्हा त्याच्या घरच्यांना पडला तेव्हा त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारायचा प्रयत्न केला, पण मात्र पोरग काही केल्या त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय हे सांगत नव्हतं। पण मात्र घरच्यांनी सातत्यानं त्याला एकदम विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं, तेव्हा महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला होता, कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईतील दादर परिसरामध्ये असणारी एक नामांकित शाळा आहे आणि त्याच शाळेमध्ये इंग्रजी विषय शिकवणारी एक 40 वर्षीय महिला शिक्षिका आहे। या महिला शिक्षकानं डिसेंबर 2023 मध्ये जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता, त्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या 15-16 वर्षाच्या पोरासोबत जवळूक वाढली होती, त्याला जवळ घेतलं होतं आणि डान्स करण्याच्या बहाण्यानं तिनं त्याला पकडलेलं होतं। आता मॅडमनं पकडलं म्हणून पोरग सुरुवातीला खुश झालं होतं, पण मात्र जानेवारी 2024 मध्ये पहिल्यांदा त्या महिला शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला एका लॉजवर नेलं होतं आणि त्याला दारू पाजून त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं। आता ती 40 वर्षीय शिक्षिका होती आणि हा 16-17 वर्षाचा 10वी मध्ये शिकणारं पोरग होतं। आता हा दोघं जण अशा पद्धतीनं सगळा काही प्रकार घडत होते। सुरुवातीला त्या पोराला या सगळ्या गोष्टीची मज्जा वाटत होती, पण मात्र ती जी महिला आहे ती मात्र त्या पोराला सोडायला तयारच नव्हती। आता त्या महिलेचं लग्न झालेलं होतं, तिला एक लेकरू होतं, पण मात्र तरीसुद्धा तिला तेच पोरग मोठ्या प्रमाणात आवडत होतं। मग बरेच दिवस हा सगळा प्रकार त्या ठिकाणी चालल्यानंतर ती महिला शिक्षिका त्याच्याच सोबत राहायचा हट्ट धरू लागली आणि त्या पोराला ती महिला आता नको वाटू लागली। पण मात्र ती काय करायची, त्याच्या मित्राला सांगायची, त्याला मन इकडे ये, त्याच्या नोकराला सांगायची, त्याला मन इकडे ये, अशा पद्धतीनं त्यानं नकार जरी दिला तरी सुद्धा ती वेगवेगळ्या माध्यमातून त्याला बोलून घेत होती आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य सातत्यानं करत होती। आता हा सगळा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं त्या पोराला जरा मानसिक ताण आला, ते डिप्रेशनमध्ये गेलं आणि त्याची शारीरिक स्थितीसुद्धा बिघडलेली होती।
मग त्याच्या घरच्यांना वाटलं त्या पोराच्या की बाबा हे चांगलं होतं, याला नेमकं काय झालं, कशामुळं झालं, हे नेमकं असं कशामुळं वागायलं. जेव्हा त्याला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की डिसेंबर 2023 पासून जानेवारी 2024 ते आत्ता जुलै 2025 पर्यंत कशा पद्धतीने त्याच्यासोबत घडलं हे त्यानं त्याच्या घरच्यांना सांगितलं. आता घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या महिला शिक्षिकेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्या महिलेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या महिलेला अटक केली आणि तिच्यावर रीतसर कारवाई केली. आता तिच्यावर कारवाई सुरू असताना त्या महिलेनं जामीन मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आणि त्या अर्जामध्ये तिनं सांगितलंय की ते जो पोरगा आहे ते पोरगं तिला बायको म्हणत होतं, किक्की नावाने प्रेमाने हाक मारत होतं, कारण की या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. त्यांच्या दोघांमध्ये जे काही झालंय ते बळजबरी झालेलं नसून परस्पर संमतीनं झालेलं आहे आणि त्याचे काही स्क्रीनशॉट, चॅटिंग आणि फोटो हे सुद्धा त्या महिलेनं जामीन अर्जामध्ये जोडलेले आहेत आणि त्यामध्ये त्याची काही चूक नाही, ते त्यांनी सगळं मर्जीनं केलंय असं त्या महिलेनं त्या अर्जामध्ये लिहिलंय. पण मात्र त्या महिलेला एक गोष्ट समजायला पाहिजे, ती 40 वर्षीय आहे, तो 15, 16, 17 वर्षाचा आहे आणि त्या दोघांमध्ये मोठं अंतर आहे. त्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळं तो अल्पवयीन आहे. त्याच्यासोबत सगळं हे कृत्य करणं योग्य आहे का? आणि त्याच्यासोबत अशा कृत्य केल्यामुळं तिच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे. आता तिनं अर्ज दाखल केला आहे, आता तिला जामीन मिळतो का नाही मिळतो हे आपल्याला पाहावं लागणार आहे. पण मात्र कशा पद्धतीनं एका गुरुचं एका शिष्याचं नातं, या नात्याला या महिलेनं काळा फासलंय. त्याच्यामुळं अनेकांनी तीव्र संताप त्या महिला शिक्षिकेच्या विरोधात केलेला आहे आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यामुळं अनेकांचा राग अनावरसुद्धा झालेला आहे. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत, कोण कुठं काय करीन हे सुद्धा आता सांगता येत नाही. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. आता अशा पद्धतीनं जर घटना घडत असतील तर त्याच्यावर नेमकं काय बोलावं असाच प्रश्न आपल्या या ठिकाणी पडतो.